सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 29 आणि 30 जुलै रोजी राज्यातील काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होईल, तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 29 आणि 30 जुलै रोजी संपूर्ण कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस होणार आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। मात्र अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगलीच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच कोकणात जो पाऊस होणार आहे त्यामध्ये 29-30 जुलै रोजी वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 29 आणि 30 जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल। मात्र मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। विदर्भात काही भागात 29 आणि 30 जुलै रोजी मोठा पाऊस होणार आहे। यामध्ये गोंदिया, गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर या परिसरात मोठा पाऊस होईल। मात्र अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर 29 आणि 30 जुलै रोजी राज्यात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात आपल्याला राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळेल। त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात मोठा जोरदार पाऊस होणार आहे। पण काळजी करण्याचे काहीही कारण नाही, यावर्षी ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस होणार आहे। सरासरीपेक्षा जास्त पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये राहील। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।